आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज सकाळी ना वातावरण एकदम छान थंड होतं, कारण रात्री थोडंसं पाऊस येऊन गेलं होतं आणि पहिल्यांदा उठल्यावर ना बाहेरचं क्लिनिंग वगैरे सर्व करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये छान असे पोहे बनवले आणि चिन्नू झोपला होता आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि नंतर तो उठला, त्याचं खाऊ वगैरे झालं आणि मग तेवढ्यात हे पार्सल रिसीव झालं साड्यांचं। तर 4 साड्या मागवल्या होत्या कॉम्बोमध्ये, ह्याची लिंक ना मी कम्युनिटी पोस्टला देईनच, तर नक्की एकदा चेक करा। आणि साड्या वगैरे ओपन केल्या होत्या, पण ते परत घडी करायचं जसेच्या तसं, तर ते तर मोठंच टास्क असतं। तर मग कसं बसं घडी करून ठेवलं आणि बाकीची सर्व कामे आवरली आणि मग दुपारी ना जेवणामध्ये इथे छोले वगैरे बनवायला घेतलं। जसं की छोले वगैरे बनवायचं म्हटलं की ते एक दिवस अगोदरच भिजायला टाकावं लागतं, तर मग मी कालच ना भिजायला टाकून घेतलं होतं जेणेकरून उद्या आपल्याला बनवता येईल असं म्हणून। आणि मग सकाळी ना उठल्यावर त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि दुसरं पाणी टाकून ठेवलं जेणेकरून दुपारीपर्यंत अजून छान भिजेल म्हणून। आणि छोले वगैरे ठेवण्याआधी पहिल्यांदा मी इकडे म्हटलं आपण बटुऱ्याचं पीठ मळून घेऊ, कारण तोपर्यंत ते छानपैकी भिजेल पण आपलं छोले वगैरे मसाला वगैरे बनवस्तोपर्यंत। तर इकडे ना मी रोज 2 वाटी म्हणजे पीठ घेते, जर चपाती वगैरे बनवायचं असेल तर। मग आज मैदा होतं म्हणून थोडंसं जास्तच घेतलं, कारण थोडंसं काहीतरी वेगळं बनवलं आणि टेस्टी बनवलं ना तर जेवण पण थोडंसं जास्तच जातं, म्हणून ना इथे 2.5 वाटी मी मैदा घेतला आणि मग त्याच्यामध्ये इथे थोडीशी पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकून घेतले आणि मग थोडंसं साखर पण नंतर, आणि त्याच्यामध्ये थोडंसं सोडा पण टाकायचा आणि मग जर तुम्हाला रवा टाकायचा असेल तर थोडंसं रवा पण टाकू शकता। आणि नंतर इकडे सर्व हे टाकून मिक्स केलं आणि मग हे दही वगैरे आणायला गेलते। मग त्यांनी दही वगैरे आणल्यानंतर ना मग अर्धी वाटी दही टाकून घेतली आणि ते पण छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ते पण टाकून छानपैकी त्याला पूर्ण पीठ असं लावून घेतलं जेणेकरून ते एकदम छान मिक्स होईल म्हणून। आणि मग नंतर थोडंसं पाणी वगैरे टाकून ते छानपैकी त्याचा गोळा वगैरे मळून घेतला। असं दाखवल्याप्रमाणे ना थोडंसं पाणी टाकून छानपैकी मळून घ्यायचं, थोडंसं घट्टसरच मळायचं कारण ते परत मऊ पडतं। आणि आज होतं फादर्स डे म्हणून म्हटलं काहीतरी थोडंसं स्पेशलच बनवू, म्हणून हे बनवण्याचा बेत केला आणि मग छानपैकी बनवून वगैरे रेडी केलं आणि ह्यांचं आंघोळ वगैरे व्हायचं होतं। मग मी ह्यांना इकडे बोलत होती की तुम्ही तळता का म्हणून, म्हणजे नाही का, कारण भटुरे ना लगेच तळल्यावर ते छानपैकी फुगतात, पण नाहीतर मग आपण सर्व बनवून ठेवून मग तळल्यावर ना ते एकदम कडक असे होऊन जातात। म्हणून इकडे पीठ वगैरे मळून घेतल्यावर ना छानपैकी ते भिजायला ठेवलं 1-10 मिनिट आणि रेस्टला झाल्यानंतर ना मग इकडे छान बनवायला घेतलं आणि मग ह्यांचं तोपर्यंत आंघोळ वगैरे सर्व झालं आणि चिन्नूला झोपूनच मी स्वयंपाक करायला घेतले, कारण तो जागा असल्यावर ना काहीच काम होत नाही आणि मग तो ह्यांच्याकडे पण ना राहत नाही, जर मी दिसलं नाही तर सारखं किचनमध्येच यायचं असतं त्याला। आणि तेवढ्या वेळ तसंच करत होता, सारखं किचनमध्ये ये असंच करत होता। पण ह्यांनी ना नंतर त्याला फायनली झोपवलं होतं, मग त्यांनी झोपवलं म्हणून मी इकडे पटकन अशी बनवायला घेतले, कारण तो उठायच्या आत माझं स्वयंपाक वगैरे झालं म्हणजे एकदम बरं पडेल म्हणून, नाहीतर तो उठल्यावर ना काहीच काम होत नाही आणि सारखं मध्ये चाललं असतं। म्हणून इकडे छान पीठ वगैरे मळून घेतलं आणि ते रेस्टला ठेवलं। आणि तुम्ही बघू शकता एका साईडला ना भाजी इकडे बनवायला घेतलं होतं मी अगोदरच, पण पहिल्यांदा म्हटलं तुमच्यासोबत पूर्ण पीठ वगैरे मळायची रेसिपी शेअर करू। आणि नंतर इकडे ना छान इकडे कांदा वगैरे 4 कांदे कापून घेतले आणि माझ्या मिक्सरमध्ये ना पूर्ण असं जास्त अमाऊंट भरत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं ग्राइंड करावं लागतं, कारण पूर्ण एकदाच भरलं ना ते उडून जातं, म्हणून इथे अर्धे कांदे 2 वेळा असे ग्राइंड करून घेतले। आणि मग इथे साईड बाय साईड कुकर ठेवलं, कुकरमध्ये ना 2 चमचे तेल टाकून घेतलं, 2 माप तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे थोडेसे टाकून घेतले। जिरे टाकल्यानंतर थोडेसे खडे मसाल्यामध्ये दालचिनी टाकलं आणि 1-2 लवंग आणि 1-2 मिरी ते पण टाकून घेतलं जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल म्हणून। आणि 2 ना पानं पण टाकून घेतले, म्हणजे जे
ताम्रपत्र जे म्हणतात ते टाकून घेतला आणि मग ते छानपैकी तडतड वगैरे सर्व छान शिजस्तोपर्यंत तिकडे ना टोमॅटो कापून घेतला, एक टोमॅटो, आणि ते पण छानपैकी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि सगळं प्युरी जे असतं ना ते एका ताटात काढून ठेवलं जेणेकरून ते छानपैकी त्याच्यामध्ये टाकता येईल म्हणून. आता इकडे आपलं छान जिरे, मोहरी, पान वगैरे छान तडतडलं होतं म्हणून ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं शिजू दिलं कारण ते छानपैकी थोडं तेल वगैरे सुटेल म्हणून. आणि इकडे थोडंसं अद्रक आणि लसूण पण ग्राइंड करून घेतलं आणि नंतर कांद्या वगैरे मसाल्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं आणि छान मिक्स वगैरे करून घेतलं. नंतर मग टोमॅटोची प्युरी पण टाकली आणि ते पण छान मिक्स करून घेतलं. नंतर इकडे सर्व आपले सुके मसाले जे की सब्जी मसाला, छोले मसाला, चटणी, मीठ, हळद असं सर्व टाकून घेतलं आणि धने पावडर हे सर्व मसाले छान टाकून घेतले आणि छान मिक्स वगैरे करून घेतलं. आणि मग नंतर जे छोले भिजवलेले होते आपले ते टाकून घेतलं आणि मग त्याला पूर्ण असं एकजीव छान मिक्स करून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग एक गोष्ट टाकायची आहे, जे टाकल्यावर ना आपलं भाजीचं टेक्स्चर तर एकदम छान येईलच आणि टेस्ट पण एकदम छान वाटेल. ते म्हणजे चहापत्तीचं पावडर, जे की मी पुढे दाखवेनच. सॉरी, चहापत्तीचं पावडर नाही तर चहापत्तीच्या पावडरचं पाणी टाकायचं आहे. तर इकडे ना मी एका भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं 1-2 ग्लास आणि पाणी टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चहापत्ती टाकली. थोडंसं जास्तच टाकायचं जेणेकरून छान कलर वगैरे येईल म्हणून. आणि मग चहापत्ती टाकून घेतली आणि त्याला लो फ्लेमवर शिजवलं. थोडंसं हाय फ्लेमवर शिजवलं पहिल्यांदा जेणेकरून ते लवकर गरम वगैरे होईल. आणि मग फ्लेम स्लो करून त्याला छान असं शिजू दिलं. जेव्हा त्याचा कलर वगैरे सर्व उतरतं पाण्यामध्ये तेव्हा गॅस बंद करून ते पाणी ना गाळून घेतलं भाजीमध्ये. आणि मग छान आपल्या भाजीला कलर, टेक्स्चर, टेस्ट पण एकदम छान येते. तुम्ही पण हे ट्रिक ना नक्की ट्राय करा जर तुम्ही छोले भटुरे वगैरे बनवत असाल तर, कारण खूप टेस्टी बनतात छोले भटुरे आणि मला तर खूप जास्त आवडतं. आणि बाहेरचं खायला गेलं की थोडंसं महागच भेटतं आणि महाग काय हायजीन पण नसतं. तेच आपण घरामध्ये एकदम रेस्टॉरंट टाईप बनवू शकतो. आणि कधी आपल्या नवऱ्याला ना असे छान छान रेसिपीज बनवून खाऊ घातले तर आपला नवरा पण खुश होतो आणि आपण पण छान खुश राहतो. आणि असे काहीसे एक्सपेरिमेंट करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या दोघांमध्ये ना बॉन्डिंग पण छान बनेल आणि आपण छान खुश राहू दे. नाहीतर सारखं तेच खाऊन पण ते बोर होऊन जातात आणि मग बाहेर जाऊन पण रोज आपण काही जेवू नाही शकत. तर असं आहे, म्हणून रोज नाही तरी कधीतरी सुट्टीच्या दिवशी वगैरे असं छान टेस्टी वगैरे बनवायलाच पाहिजे. तर इकडे छान चहापत्तीचं पाणी वगैरे टाकून घेतलं होतं आणि मग छानपैकी सगळं मिक्स करून ना कुकरचं झाकण लावून त्याला ठेवून दिलं. पहिल्यांदा मोठ्या फ्लेमवर एक शिट्टी काढून घेतला आणि नंतर फ्लेम स्लो करून त्याला छानपैकी माझे सगळे भटुरे वगैरे बनवायचं होईपर्यंत ना छान शिजून घेतलं आणि मस्त ते गळू दिलं. म्हणजे किती 15-20 मिनटं तरी ठेवले असेल मी. तर असं आहे. नंतर मग इकडे भटुरे बनवायला घेतलं. पीठ एकदम छान मऊ भिजलं होतं. मग इथे थोडंसं तेल लावून नंतर त्याला छान मळून वगैरे घेतलं आणि मग छोटे छोटे गोळे करून घेतले. तुम्ही बघू शकता आता भटुरे किती छान बनतील. तर पहिल्यांदा थोडंसं गोळा घ्यायचा आणि आपण पुरी जसं लाटतो ना सेम तसंच लाटायचं, पण ते गोल नाही लाटायचं, थोडं लंबूच करायचं अंड्याच्या आकारामध्ये, कारण ते भटुरे त्या शेपमध्ये छान दिसतात. आणि गोळा केल्यावर ते खाली चिटकतं जास्त, जेणेकरून म्हणजे ते मैदाच आहे म्हणून ते जास्त चिटकतं, म्हणून थोडंसं पीठ लावून घेतलं खाली वरती आणि मग असं लांब लाटून घेतलं. आणि तेलाचं मी गरम करायला ठेवले इथं तुम्ही बघू शकता. आणि हाय फ्लेम करून ठेवायचं, तळायचं कधी पण, कारण ते हाय फ्लेमवर छान फुगतात. जर फ्लेम आपण लो ठेवलं ना तर ते छान फुगत नाही आणि एकदम असं कडक होऊन जातात. मग ते टेस्ट पण लागत नाही आणि मैदा असल्यामुळं नंतर ते चिकट होऊन जातं आणि ते खायला पण थोडंसं त्रास होतं. एकदम चावून जास्त खावं लागतं आपल्याला, म्हणून इकडे फ्लेम वगैरे जास्त करून घेतलं आणि ते टाकून तळून घेतलं. तर तुम्ही बघा आता किती छान एकदम फुले भटुरे आपले बनून तयार होतात.
तर ना असं बटुरे तेलात घातल्या सोडून द्यायचं नाही त्याला, तर त्याला असं वरतून दाबत राहायचं, म्हणजे तेल ना ते बटुऱ्यावरती पडेल आणि बटुरा आपलं छानपैकी फुगल. नाहीतर ते तसं सोडून दिलं ना तर ते फुगत पण नाही आणि एका साईडलाच कडक होऊन जातं आणि त्याच्यामुळे छान फुगणार पण नाही ते. म्हणून त्याला असं वरतून प्रेस करत राहायचं आणि पलटत राहायचं. आणि तुम्ही इकडे बघू शकता आपलं बटुरा किती छान फुगलेला आहे, एकदम मस्त टेस्टी. आणि ह्याच्यामध्ये रवा टाकल्यावर ना एकदम ते छान तसंच राहतं, एकदम असं मऊ नाही पडत, ते एकदम फुलल्यासारखंच राहतं तसंच कॉन्स्टंट. आणि ते मी दुसरं पण तुम्हाला तळून दाखवते आणि 2-3 करून दाखवते, जे की सगळेच असं मस्तपैकी फुगतील पण. आणि मग इकडे व्हिडिओ स्टार्ट केले होते म्हणून मी 3-4 करून घेतले आणि तोपर्यंत ह्यांचा आंघोळ वगैरे झाला आणि मग हे आले आणि मग म्हटले की पटापटा बनव, मी तळवतो. मग ह्यांनी पण छानपैकी तळवलं आणि ते पण छान फुले झाले होते. तर अशा प्रकारे मस्त आपले छोले बटुरे एकदम रेडी करून घेतलं. आणि मग ह्यांनी दही आणलं होतं मोठं पाकिटच, म्हणून मस्त असं कोशिंबीर पण बनवून घेतलं. कोशिंबीरमध्ये जास्त काही नाही, फक्त कांदा आणि आपलं काकडी टाकून घेतलं आणि दही टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकलं, तर झालं आपलं रेडी कोशिंबीर पण. मस्त असं भात तर मी अगोदरच करून घेतले होते आणि इकडे भात, बटुरे आणि छोले शिजतच होते बाजूच्या साईडला. तर माझं इकडे पूर्ण बटुरे बनवत होईपर्यंत मी छोले शिजून घेतले. तर बघू शकता हे पण छानपैकी फुगेलच आता. हे बघा किती मस्त फुगले ना. आणि असे बटुरे फुगलेले बघितल्यावर ना मला तर खूप छान वाटतं. आणि हे रेसिपी ना मी फर्स्ट टाईमच नाही तर अगोदर 3-4 वेळा बनवलेली आहे आणि दरवेळेस खूप टेस्टीच बनतं. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि खूप टेस्टी बनतं आणि तुमच्या नवऱ्याला तर खूप जास्त आवडेल. तर रेसिपी बनवून नक्की ट्राय करा. आणि आज संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, मग इथे छानपैकी मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि चिन्नू पण उठला लगेच आम्ही जेवताना. मग त्याला बघत आम्ही जेवण केल्यानंतर मग आमचं जेवण वगैरे झाल्यावर चिन्नूचं पण खाऊ बनवून घेतलं आणि मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि थोडा वेळ बसलो वगैरे. आणि संध्याकाळी रेडी होऊन आम्ही निघालो होतो चिन्नूसाठी काहीतरी बघायला, कारण आता चिन्नूचं बड्डे येत आहे सॅटर्डेला, म्हणजेच 21 जूनला. तर चिन्नूला विश करायला विसरू नका. आणि तुम्ही अजून चॅनलला फॉलो केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो पण करा, कारण तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला भेटतील. आणि इकडे आम्ही रेडी होऊन गेलो होतो ज्वेलरीच्या शॉपमध्ये, कारण चिन्नूला ना चेन बघायचं होतं. पण असं एकच दुकान बघितलं, कारण खूप जास्त वेळ पण झाला होता, घरातून निघायलाच आम्हाला लेट झालं. मग तिकडे गेलो, बघितलं वगैरे, छान छान डिझाईन पण बघितलं. म्हटलं आता एकीकडेच बघून तर फायनल करता येणार नाही, तर दुसरं पण दुकान बघायचं उद्या वगैरे. तर मग मस्त असं बघितलो आणि नंबर वगैरे घरी आलो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब पण करा. तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.